महत्त्वाचं गणित याच्या मागे निश्चितपणे असू शकतं. गणेश, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख देखील सध्या फोन लाईनवरून कनेक्ट झालेले आहेत. रविकिरणजी, महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुकांना सामोरं जाऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं असताना आणि राज ठाकरेंनी मागच्या भाषणामध्ये गुढीपाडवा मेळाव्यामध्ये असेच थेट पाठिंबा सुद्धा त्यांना अप्रत्यक्षपणे जाहीर केला असताना एकनाथ शिंदे ही वेगळी जी जाऊन भेट घेतायत, 1 to 1 भेट घेतायत, याचं नेमकं काय गणित दिसतं? काय असू शकतं? एक साधारण तर्क यातून असा निघतोय की महायुती म्हणून जर एकत्र निवडणुका लढवायच्या असतील तर घटक पक्षांना किती जागा द्यायच्या. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे. तर त्यांना जागा किती द्यायच्या हा प्रश्न आहे. तर यावेळी जर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे म्हणजेच मनसे आणि शिवसेना यांची जर तोंड दोन दिशांना असतील तर जागा वाटपामध्ये अडथळा येणार. शिवाय राज ठाकरे यांची जर गुढीपाडव्याच्या दिवशीची सभा जर आपण पाहिली तर त्या दिवशी त्यांची भाषा ही स्वतंत्र पद्धतीने वाटचाल करण्याच्या दिशेने आहे की काय असं दिसून येत होतं. कारण त्यांनी अलीकडेच प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याबद्दल केलेली विधानं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील. तर अशा वेळेला आपण दोघे जर एकत्र राहिलो, बहुधा शिंदेचं असं एकंदरीत प्रस्ताव दिसतोय की आपण जर दोघे एकत्र राहिलो आणि जागा वाटपामध्ये जर आपण काही समझोता करू शकलो तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स देता येईल असा बहुधा प्रस्ताव घेऊन शिंदे गेले असावेत असं म्हणायला जागा आहे. हो, खरंय. असा जर प्रस्ताव असेल आणि तो जर शिंदेकडून जर तो मांडला गेला तर तो स्वीकारण्यासाठी आणि न स्वीकारण्यासाठी काय काय कारणं राज ठाकरेंकडे असू शकतात? एक तर पहिली गोष्ट अशी की राज ठाकरेंना असं वाटतंय की आपला पक्ष आता स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भूमिका घेऊन लोकांपुढे गेला पाहिजे. कारण शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची जी कमी झालेली स्पेस आहे, जागा आहे, ती स्पेस आपण कशी कॅप्चर करू शकू. मुंबईतला जो मराठी मतदार आहे, महाराष्ट्र ची भूमिका घेऊन जो मतदार मतदान करतो महापालिकेला, मराठी म्हणून करतो, तर तो त्याला पर्याय म्हणून आपण उभं राहावं असा प्रयत्न राज ठाकरे करणारच, याच्यात काही शंका नाही. आणि म्हणूनच त्यांची भाषा जी आपण आठवली पाडव्याच्या सभेची वगैरे आणि अलीकडची, तर ती तशीच आहे. तर अशा वेळेला जर मराठी मतदार, ठाकरेंपासून दुरावला गेलेला मतदार जर हे त्यांचं लक्ष असेल तर अशा वेळेला राज ठाकरे स्वतंत्र भूमिका घेऊन काहीतरी करू इच्छितात. त्यामुळं त्या दृष्टीनं चाचपणी करायला शिंदे त्यांना भेटायला गेले असावेत, हा पहिला. आणि त्यांनी जर हा प्रस्ताव नाकारायचं ठरवलं, कारण राज ठाकरेंचा आजपर्यंत शिंदे यांना फारसा अनुकूल प्रतिसाद कधीच नाहीये, तसा असता तर अमित ठाकरे विरोधात सदा सरवणकर अशी लढत झालीच नसती विधानसभेला माहीममध्ये. पण रविकिरण देशमुख यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपल्याबरोबर गणेश ठाकूर आहेत. गणेशकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. गणेश, हाच मुद्दा, हाच प्रश्न जो रविकिरण यांना विचारला होता